Okay, good morning and welcome to the next session of 10:30 10E मराठी इंग्रजी माध्यम सायन्स A lesson number 4 Sulagay School Barshi. Welcome. Today we are starting for the magnetic field produced by a current carrying circular loop. आपण एका विद्युत धारा धारण करणाऱ्या वर्तुळाकार वाहकाच्या बाबतीत वर्तुळाकार होणं म्हणजे त्याचा लूप तयार झाला, त्याच्यातून जाणारा विद्युत धारा जी असते त्यातून जाणारी विद्युत धारा ती कसं मॅग्नेटिक फील्ड तयार करते, चुंबकीय क्षेत्र कसे तयार करते त्याच्याविषयी बघायचं. त्यासाठी तत्पूर्वी ही जी मांडणी आहे ती बघा कशी आहे. बघा आज तर फक्त 23 जण आहेत. मला बंद करावा लागणार आहे हा क्लास असं दिसतंय. जर नसतील तर फक्त मी लिंक्स टाकणार आहे असं करून. ई चित्र कुणीच जवळजवळ 1-2 मुली किंवा मुलं सोडले तर कुणीच येत नाहीत आणि ड चित्र कुणीच येत नाही. 7-8-10 जण 12 जण 15 जण काय हे विद्यार्थी संख्या झाली काय, काहीच उपयोगाचं नाहीये. झालं माझे 7 धडे होतात, हा चौथा संपला म्हणजे 7 धडे पूर्ण होतात. माझं काम बरंचसं पूर्ण होतं. मी पुढच्या सत्रातच लगे आता उरलेले 3 धडे घेणार आहे. नकोच. आणि 10 ड चा विज्ञान बी राहतोय तो करता येईल परत सुरू आपल्याला. सर खूप जणच जॉईन होत नाहीयेत. हो ना, मग तेच सांगतो ना, जॉईन होत नाहीत तर मग मी काय करू? मी काहीच करू शकत नाही. मी घेतोय ना, घेत नव्हतं तर तुमची ओरड असते. तुमची म्हणजे तुझी नाही, जनरल बोलतो. अर्थात कदाचित काही जण मग त्या नेटवर युट्यूबवरचं लेक्चर बघत असतील, ते काय ओपन केलं तर लाईव्ह असल्यासारखंच झालं ना. असू दे, परंतु वाईट वाटतं की घेणारे असून सुद्धा असं आहे. ठीक आहे, आता तिथं अरेंजमेंट काय आहे बघा. आता व्हाईट बोर्डवर मी दाखवतो तुम्हाला इथं आकृती काढून. एक केलाय, पुठ्ठा घेतलाय. या पुठ्ठ्याला 2 होल पाडलेत असे, आणि ती तुमची मोटर असते की नाही, पाणी चढवायची मोटर म्हणा, शेतातल्या मोटारी असतात, त्या खोलल्यावर जी तार असते ती तार तुम्ही बंडल बघता त्याचा तांबूस दिसतं बघा. ते ऍक्च्युली ती उघडी तार नाहीये, ऍक्च्युली त्याच्यावर आवरण आहे. परंतु जे आवरण जे आहे ना प्लास्टिकचं, ते आवरण पारदर्शक आहे म्हणून आतलं कॉपर दिसतंय, ट्रान्सपरंट आहे, पण त्याच्यावर इन्सुलेशन आहे. अशी इन्सुलेटिंग तार इथून आत इन्सर्ट केली, इकडून काढली, पुन्हा इकडून, हे असं गोल 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 अनेक टर्न घेतल्यात. अनेक 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 टर्न्स त्या 2 होल मधून त्या तारा वेटोळे घातले. त्यामुळे आपल्याला ते ऍक्च्युली असं दिसणार आहे. ते ऍक्च्युली ते असं दिसेल. अनेक टर्न्स पुठ्ठ्याच्या खालून आले, अनेक टर्न्स भरपूर टर्न्स आहेत, परंतु ते सलग आहेत बरं का, पुठ्ठ्यानी मधलं दिसत नाहीये. तुम्हाला कळलं? त्यातलं सुरुवातीचं एंड तिथून बाहेर काढलं आणि शेवटचं एंड तिथून बाहेर काढलं, आणि याला मग सप्लाय दिलाय खाली. हा सप्लाय दिला, सेल जोडले, स्विच. हे असं आहे अरेंजमेंट साधारण. ते करंट मोजायसाठी एमीटर टाकलाय, करंट कमी जास्त करण्यासाठी आर बदलणारा रोध काल सांगितलं होतं तसं ते टाकलं. त्या गोष्टी काय गौण आहेत. आता जेव्हा करंट स्टार्ट होईल तेव्हा तो करंट इथून असा सुरुवात होईल, त्या कॉइलच्या सगळ्या वेटोळ्यातनं जाईल आणि इथून बाहेर पडेल. अशा प्रकारे सर्किट कंप्लीट झालं. कळलं का? हे सुरुवात तरी लक्षात आली का? तर
तिथं जर लोखंडाचा खिस जर तुम्ही टाकलेला असेल तर तुम्हाला त्याचे असे 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 पुन्हा इथले असे 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 अशा तुम्हाला त्याच्या चुंबकीय रेषा दिसतील. आता मला टॉपिक समजून सांगायचा आहे तो काय, तो आधी पहा. मी आधी माझ्या व्हिडिओला जातो. मी दिसलो पाहिजे तुम्हाला. मला काय समजावून सांगायचं ते बघा. त्यातला एक टर्न हा आहे असं समजा. हा एक टर्न आहे. म्हणजे कॉईल त्या पुठ्ठ्यातनं नेताना कशी केली, पहिल्यांदा पहिलं टर्नचं सुरुवातीचं एंड मोकळं सोडलं, ती त्या पुठ्ठ्यातनं नेली, पुन्हा फिरवली, पुन्हा फिरवली, पुन्हा फिरवली, पुन्हा फिरवली 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 आणि शेवटचं एंड इकडं लोंबत केलं. सुरुवातीचं एंड इकडं आहे, सुरुवातीचं एंड इकडं आहे आणि फिरवून गुंडाळून 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 शेवटचं एंड इकडून काढ. त्या दोन खाली वायर मगाशी आकृतीत दाखवल्यात, त्याला आपण सप्लाय लावलेला. कळलं ना हे? म्हणजे स्टार्टिंग इकडून केली, गुंडाळलं 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 आणि शेवट इकडं आला. त्या दोन एंडला आपण मग सप्लाय लावलाय. अर्थात त्या वायरवरचं कव्हर थोडस सोलून बाजूला काढलं, कारण का त्यावर आवरण आहे प्लास्टिकचं. म्हणजे तुम्ही जरी एक टर्न दुसऱ्या टर्नला, तिसऱ्या टर्नला, चौथ्या टर्नला चिकटून 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 एकावर एक टर्न जरी तुम्ही केलेले असले तरी त्या आतला कॉपर एकमेकांना स्पर्श करत नाही. करंट निघालेला पहिल्या वायरच्या टर्न मधून निघेल, फिरेल, दुसऱ्या टर्न मधून जाईल, तिसऱ्या मधून जाईल, चौथ्या मधून जाईल, शेवटच्या मधून मग बाहेर येऊन सर्किट कंप्लीट होईल. माझं म्हणणं तुम्हाला आता कळलं. आता हाच जेव्हा असा सरळ कंडक्टर होता, काल सांगितलं होतं मी, हीच वायर, आता मी जास्त फाकवत नाही पण तुम्हाला ते समजलं की हा जेव्हा सरळ कंडक्टर होता त्यावेळेस काल पुठ्ठ्यावर आपण टिचकी मारल्यावर काय झालं की त्या कंडक्टरच्या भोवती कॉन्सेंट्रिक सर्कल्स निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र असतं. म्हणजे ते कसं असतं, म्हणजे ते या टाईप असतं. हा सरळ कंडक्टर, या पॉइंटच्या तिथं गोलाकार, हे सर्क्युलर 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 सर्क्युलर. कोणी काही लिहू नका रे. पुन्हा या पॉइंटच्या तिथं पुन्हा सर्क्युलर 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 सर्क्युलर. या पॉइंटच्या तिथं पुन्हा सर्क्युलर 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 सर्क्युलर. कळलं का मला काय म्हणायचंय? आता तुम्ही 1 2 3 पॉइंट 1 सेंटीमीटर वर का दाखवले? तसं नाही, प्रत्येक पॉइंटच्या भोवती इथं पुन्हा, त्याच्या शेजारी पुन्हा इथं पुन्हा, त्याच्या शेजारी इथं पुन्हा, त्याच्या शेजारी इथं, असं सगळीकडे चुंबकीय क्षेत्र आहे. सगळीकडे चुंबकीय क्षेत्र आहे. मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं. आणि मग हाच कंडक्टर मी असा एकच लूप घेतोय की तो आता सर्कल मध्ये. कळतंय मला काय सांगायचंय? आता या पॉइंटला त्याच्यावरचे फक्त आता दोनच बिंदू घेऊ. तो सर्कल असा नाहीये, तो सर्कल समजा असा आहे. थोड्या वेळ ते दोन वायर ओपन आहेत असं नको घ्यायला, थोड्या वेळासाठी ते क्लोज्ड आहे असं समजा, कारण का आतले लूप क्लोज आहेत ना. पहिलं आणि शेवटचं लूप कसं आहे, असं स्टार्ट करून इकडे गेलेलं, शेवटचं लूप इकडून खाली आलेलं आहे. बाकी आतले सगळे सर्क्युलर्स आहेत ना. ओके, तर आतलं एक लूप घेऊ ज्याचा एक बिंदू हा आहे, दुसरा बिंदू हा आहे असं माना. फक्त या बिंदूच्या भोवतीचेच सध्या मी विचार करतोय. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे बरं का. आता ज्यावेळी तुम्ही हा ए पॉइंट बघता, ए पॉइंट, त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र कसं असणार आहे? पहिलं असं, त्याच्यानंतर दुसरं असं, त्याच्यानंतर तिसरं असं. ऍक्च्युली असं म्हणजे आडवं नाहीये, ते उभं आहे तारेभोवती, बरोबर आहे ना. पुन्हा तिसरं असं, चौथं असं, असं करत करत त्या परीघ वाढत जाईल आणि या सेंटरच्या तिथं जणू काही ती स्ट्रेट लाईन असेल, इकडं वळणारी अशी अशी स्ट्रेट लाईन वाटेल. पण तुम्हाला माहिती, जसजसं तुम्ही त्या तारेपासून दूर जाल तस तसं ते कमकुवत होत जात. म्हणजे या बिंदूच्या तिथलं सेंटरला असलेलं, या ए बिंदूच्या दृष्टीने सेंटरला असलेलं मॅग्नेटिक फील्ड व्हेरी लेस. ओके, तसंच या बी बिंदूच्या तिथं बघूया. बी बिंदूच्या तिथं काय असेल, मॅग्नेटिक फील्ड पुन्हा असं, पुन्हा असं, पुन्हा असं, पुन्हा असं, पुन्हा त्याचा परीघ वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि त्याचा सुद्धा स्ट्रेट वाटेल.
केंद्रातून जाणार. इकडचा पी बिंदू घ्या. इथलं मॅग्नेटिक फील्ड असं 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 परीघ वाढत गेला वाढत गेला वाढत गेला आणि केंद्रातून जाणार असं स्ट्रेट वाटेल. इकडचा क्यू घ्या, त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि पण त्याचा परीघ वाढेल, कमकुवत होत जाईल आणि तिथून जाणार स्ट्रेट लाईन. आता मी माझा व्हिडिओ करतो आणि मला आता जे तुम्हाला सांगायचं होतं ते पुन्हा व्यवस्थित इथं एक्सप्लेन करून सांगतो. ही कॉईल आहे, ही कॉईल आहे, एकच लूप आहे. मला काय म्हणायचं होतं, आकृतीत ते सर्कल असे दिसले होते तुम्हाला, पण ऍक्च्युली काय, या बिंदूच्या भोवती इथून असं इथून असं असं असणार आहे. माझ्या शरीराच्या प्लेटला असं लंबरूप, कळतंय ना तुम्हाला? मग या बिंदूचं स्ट्रॉंग कमकुवत 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 इथं सेंटर मधून जाणार आहे या बिंदूचं मॅग्नेटिक फील्ड कमकुवत, या बिंदूचं मॅग्नेटिक फील्ड सेंटर मधून जाणार कमकुवत, या बिंदूचं मॅग्नेटिक फील्ड सेंटर मधून जाणार वीक, या बिंदूचं मॅग्नेटिक फील्ड वीक, या बिंदूचं वीक, या बिंदूचं वीक, या बिंदूचं वीक, इथलं वीक 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 वीक, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणून सगळ्या बिंदूचं इथून जाणारे जे मॅग्नेटिक फील्ड असेल दॅट विल बी स्ट्रॉंगर, व्हेरी स्ट्रॉंग. हे समजलं तर या टॉपिक कडे तुम्ही नीट चाललाय. हे दुसऱ्या कुठं जिथं तुम्ही लिंक्स वगैरे बघितल्या तिथं आढळलं होतं का? तुमचं तुम्हाला विचारा, मला टेक्स्ट मध्ये उत्तर देऊ नका, चॅटिंग मध्ये काहीच नको. बिकॉज I know that whatever has been told hasn't been told. जे सांगायला पाहिजे होतं ते सांगितलेलं नाहीये. एकच सर्क्युलर लूप विषयी मी बोलायला लागलोय. या बिंदू तुम्हाला स्ट्रेट कंडक्टरचं तरी मी बोललो, प्रत्येक बिंदूला त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड आहे. इथलं 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 प्रत्येक तो मग स्ट्रेट कंडक्टर मी फक्त गोल केलाय, त्यामुळे प्रत्येक बिंदू भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते सेंटर मधून जाणार आहे ना, आणि त्याचा विस्तार एवढा होत राहील की जेणेकरून ते जवळ ते त्या ह्याच्या इथं कुठे त्या केंद्राच्या तिथं अतिशय वीक अशी जाणारी स्ट्रेट लाईन वाटेल. पण या बिंदूचं कमकुवत असलेलं सेंटरचं, त्याच्याच शेजारच्या बिंदूचं मॅग्नेटिक फील्ड कमकुवत असलेलं सेंटरचं, सगळे किती बिंदू आहेत, इनफायनाइट बिंदू आहेत. इनफायनाइट बिंदूमुळे तयार झालेलं सेंटरच्या तिथलं कमकुवत अधिक कमकुवत अधिक कमकुवत अधिक कमकुवत विल बी इनफायनाइट. व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड विल बी प्रोड्युस्ड at the center by one circular loop. एकच लूप घेतला आता शिकमी. आता तो जो लूप मी गुंडाळलाय तो असा गुंडाळलाय का, इकडून वायर घेतली, एक लूप असा गुंडाळला, दुसरा असा गुंडाळला, तिसरा असा गुंडाळला, चौथा असा गुंडाळला, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 15वा, 16वा, 17वा, 18वा. हे काय चाललंय असलं? असं नाही मी केलेलं, बरोबर आहे? मी काय केलं बघा, इथून सुरुवात केली, 1 2 3 4 काय असेल ते 100 खाली आलो. सो व्हॉट एव्हर करंट इज सेंट बाय द सप्लाय बॅटरी इज युनिडायरेक्शनल. असा 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 जाऊनच एकत्र आलाय. म्हणजे तीच वायर ओपन करून स्ट्रेट केली तर असं जाऊन असा आलाय करंट, फिनिश. मग थंब रूल नुसार, मगाशीचा जो कालचा शिकलो आपण राईट हँड थंब रूल नुसार, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सेमच आहे प्रत्येकाची. मग आहे ना, राईट? तुम्ही म्हणाल इकडून जाणार इकडे की, इकडून जाणार इकडे की, वायरला इकडं काय तिकडं काय, ती सरळ करा, तशीच आहे ती. आपलं फिलिंग असं वळलंय की, इकडून इकडे वळलंय की, नो. ऍक्च्युअली ऑल दीज loops are carrying current in a same direction from positive towards negative, finish. फक्त ती आम्ही गुंडाळी म्हणून आपल्याला तसं फिलिंग होतं, ही इकडे चालली आहे, ही इकडे चालली. नो, ऍक्च्युअली इट इज इन स्ट्रेट वे. तारेच्या दृष्टीनं त्या मॉलिक्युल्सच्या करंटच्या दृष्टीनं ते सरळच आहे, फक्त आपण बेंडिंग करून त्याचा लूप केलाय फॉर द सेक ऑफ. कशासाठी? स्वार्थ काय त्यामध्ये? सर्क्युलर केल्यामुळे त्यांचे कमकुवत 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 होणारे, ऍज डिस्टन्स इन्क्रीजेस मॅग्नेटिक फील्ड गोज ऑन डिक्रीजिंग, आणि सेंटरला प्रत्येक बिंदूचं कमकुवत गेलेलं मॅग्नेटिक फील्ड ऍड होत राहील, अँड इट विल बी व्हेरी स्ट्रॉंगर.
स्ट्रॉंगेस्ट. एका लूप मुळे झालेलं स्ट्रॉंग असे 100 लूप असतील will be 100 into strong, because all the loops are in a same fashion. They are not like reverse, like this, like this, like this. 10-15 असे केले, उरलेले असे केले, उरलेले असे केले. नो, एकच स्टाईल आहे. Therefore इथं मिळणारं मॅग्नेटिक फील्ड खतरनाक स्ट्रॉंग असतं आणि ते स्ट्रॉंग फील्ड आपल्याला मिळतं. आणि हेच पुढच्या टॉपिकचं सॉलेनॉइडचं तत्व आहे. ते काय ते नंतर बघू. आता त्यांनी काय दिलंय वाचून बघूया, मग तेही शिकवतो. वी लर्न अबाउट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट फ्लोइंग थ्रू अ स्ट्रेट कंडक्टर. आपण ओरस्टेडचा नियम शिकलो की त्याचं कन्क्लुजन होतं की करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. कोणताही विद्युतधारा वाहून नेणारा वाहक हा स्वतःभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, चुंबकीय क्षेत्र तयार करतो. बरोबर आहे. व्हॉट विल हॅपन टू द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स ऑफ द फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट फ्लोइंग थ्रू अ लूप. मग हाच कंडक्टर मी वर्तुळाकार लूप मध्ये आणला, तो स्ट्रेट होता, तर तो लूप मध्ये आणला तर काय होईल बरे, त्यांनीच विचारलं खाली. A circuit is completed by connecting various components as shown in figure. If the current passes through the loop, जर या लूप मधून करंट पाठवला गेला, the magnetic lines of force are produced at each point. मगाशीच म्हटलं प्रत्येक बिंदूला सर्क्युलर 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 कॉन्सेंट्रिक सर्कल आहेत आणि कॉन्सेंट्रिक सर्कलची तीव्रता जसजसं तुम्ही लांब 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 त्या बिंदूपासून जाल ओरस्टेडच्या नियमानुसार त्याची तीव्रता कमी 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 होत जाते, त्याचे परिघ वाढत जातात. नंतर तर परिघ एवढा मोठा होतो की जणू काही तो स्ट्रेट लाईन वाटायला लागतो त्या सेंटर मध्ये जर बेंड केलं तर. म्हणून खालचं वाक्य म्हणा, ऍज वी गो, हे मुलांना समजतच नाही हा पॅराग्राफ. ऍज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप, जसजसे आपण सर्क्युलर लूपच्या वर्तुळाकार कॉइलच्या सेंटर कडे जाऊ, दे बिकम सो बिग दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ऍज अ स्ट्रेट लाईन. हा मुद्दा मी मगाशी तुम्हाला समजावून सांगितला, इथं आकृतीतही सांगितला होता स्क्रीनवर. याच्या भोवतीचं इथलं असं सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड आहे, वाढलं वाढलं इतकं ते परिघ वाढतो की जणू काही इथून जाणारा असा स्ट्रेट लाईन वाटायला लागतो. इथून जाणार मॅग्नेटिक फील्ड हे स्ट्रेट लाईन वाटायला लागतं. 4.8 मध्ये बघा काय दाखवलंय. द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर द पॉइंट पी क्यू. पी च्या क्यूच्या तिथल्या सर्क्युलर आहेत, परंतु त्यांचा बघा परिघ किती वाढला 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 वाढला, नंतर तो इतका वाढतो की त्या सेंटरच्या तिथून तो स्ट्रेट वाटायला लागतो. बाय मेकिंग द यूज ऑफ राईट हँड थंब रूल, check that every point on the loop contributes magnetic field of lines of force at the center of the loop. तुम्ही मग राईट हँड थंब रूल जर लावला तर तुम्हाला समजेल की प्रत्येकाची डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची अशी किंवा अशी कुठली तरी फिक्स्ड आहे. त्यामुळे सेंटरला जे मॅग्नेटिक फील्डचे प्रत्येकाच्या परिघाच्या स्ट्रेट लाईन जातात त्या एकाच दिशेने आहेत आणि त्यामुळे ते सगळं फील्ड ऍड ऑन होतं एकमेकांशी. The intensity of the magnetic field at a point produced by current flowing through a wire is dependent upon the current. आता मगाशी काय सांगितलं मी, एक टर्न घेतला, दोनच सेल लावलेत आणि एक टर्न घेतला तर मला इथं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मिळालं सेंटरला. जर मी टर्न्स वाढवले 100 केले तर एकाच जे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड गुणिले 100 होईल, कारण का मी एकाच डायरेक्शननी गुंडाळत चाललोय म्हणून. या मार्गाने सुद्धा तुम्ही नंबर ऑफ टर्न्स वाढवून मॅग्नेटिक फील्ड इथलं वाढवू शकता. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द लूप कसं वाढवू शकतो. आकडा 1, सप्लाय फिक्स ठेवला, करंट स्थिर ठेवला. करंट चेंजिंग आहे का नाही. आम्ही काय केलं, एकच टर्न होता 10 केले, मग फील्ड इथं मिळालेलं 10 गुणिले एकाचं मॅग्नेटिक फील्ड. 100 टर्न केले, 100 गुणिले एकाचं मॅग्नेटिक फील्ड. 10,000 केले, 10,000 गुणिले एकाचं मॅग्नेटिक. म्हणून मोटर मध्ये किती टर्न्स करायच्या हे कॅल्क्युलेटेड असतं. बर, दुसरी गोष्ट, 100 टर्न असू द्यात, मी 2 सेलच्या ऐवजी 10 सेल लावतो, काय होईल. सेल वाढवले, व्होल्टेज वाढलं, व्होल्टेज वाढलं, करंट वाढला, कारण का व्ही इज प्रोपोर्शनल टू आय, ओहम्स लॉ. जितका करंट वाढेल तेवढं मॅग्नेटिक फील्ड, तुम्हाला माहिती आपण ओरस्टेडच्या लॉ मध्ये सुद्धा शिकलोय की एक सेल लावला तर मॅग्नेटिक फील्ड एकाच ठिकाणी अनुभवलेलं वाढलं, 2 सेल लावले तिथलंच मॅग्नेटिक फील्ड वाढलं, 3 सेल अजून वाढलं, 4 सेल वाढलं, का करंट वाढला. त्यामुळे करंट जर वाढला यातनं
तर याच्यातून मिळणार मॅग्नेटिक फील्ड सेंटरला वाढत जातं. स्ट्रॉंगर करंट आणि मेनी नंबर ऑफ टर्म्स. व्हॉट विल हॅपन इफ सम ऑफ द लूप्स आर रिव्हर्स्ड? नो, मायनस होईल. ऑफकोर्स मायनसच होईल, किंवा इट विल डिस्टर्ब द डायरेक्शन ऑफ द करंट. मायनस होईल किंवा इट विल डिस्टर्ब द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे मॅग्नेटिझम वर परिणाम होईल. इट विल बी लेस. पण जनरली असं कोणी करत नाही जनरली. म्हणूनच तुम्हाला सांगतो, तुम्ही जर वायरचा बंडल आणला आणि तुम्हाला घाई आहे, जाडे बाजारातून पटकन वायरचा बंडल आणा, आपल्या इथं बल्ब लावायचा आणि तुम्ही फार मोठी वायर लावली आणि आणली ती बंडल मध्ये करून लावली. तुम्ही काय केलं, सुरुवातीचं शेवटचं एंड सोललं, त्याची वायर काढली, बल्बला लावली, टांगलं, सप्लाय लावला, बरोबर आहे. दुसऱ्या एंडला सप्लाय लावला, आणि पण उरलेले गुंडाळी आहेत, बरोबर आहे ना. उरलेल्या गुंडाळी तुम्ही माळ कधी कधी लावताना हातात धरता बघा, बंचच्या बंच, कधी धरायचं नाही, लक्षात ठेवा. हा, तुम्ही असं असं करा, पुन्हा असं असं करा, असं असं करा, चालतंय. किंवा फरशीवर गबाळी सोडा, कशी पण माळ, त्याची कॉइलिंग झाली की करंट कॅरिंग कंडक्टर प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट, सो इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. तुम्हाला त्याचा दणका सुद्धा बसू शकतो, किंवा आसपास कुठलं टीव्ही वगैरे काहीतरी असेल, मॅग्नेटिक मटेरियल असेल, तर त्याचा सुद्धा कधी कधी अपाय होऊ शकतो. त्यामुळे कधीही कॉईल असलेली बंडल वायरचा हातात धरून त्याच्या एका एंडला बल्ब लावलाय किंवा काहीतरी काम चालू आहे, दुसऱ्या एंडला सप्लाय लावलाय, असं स्टाईल मध्ये धरून बसायचं नाही. चांगली शंका विचारला तर कोणी विचारली, मला नाही लक्षात आता, परंतु काय विचारले, व्हॉट विल हॅपन इफ द टर्न इज रिव्हर्स. मग 50 असे केले आणि 2 असे केले, पुन्हा 50 असे केले, काय होणार आहे? 50-50 100चं मॅग्नेटिक फील्ड एकत्र येईल, 2चं मायनस होईल, किंवा सम इल इफेक्ट विल बी प्रोड्युस्ड. कळलं? आपल्याला त्या डिटेल्स मध्ये उच्च शिक्षणामध्ये झालं ते. आता आपलं काय पाहिजे, वी आर मेकिंग ऑल द टर्न्स इन अ पर्टिक्युलर फॅशन. एकतर तुम्ही असं करायला किंवा असं करा, तेच करा. सध्या आपला स्टडी त्याच्याविषयी आहे. द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऍट अ पॉइंट कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग करंट. मग 2 मार्गाने मॅग्नेटिक फील्ड सेंटरचं वाढवू शकतो. कुठल्या मार्गाने? करंट वाढवा आणि दुसरे नंबर ऑफ टर्न्स वाढवा. अँड दिस इज हाव. वरच्या डिस्कशन वरनं काय मिळतंय आपल्याला, ऑन डिस्कसिंग विथ युअर टीचर्स with their guidance, see if you can perform the above experiment by collecting appropriate material. ते तुम्ही जर करू शकला तर बघा. फक्त तिथं टर्म्स किती घेतल्यात त्याच्यावर अवलंबून आहे, आणि n टाइम्स तेवढं मग प्रोड्यूस होईल. जेवढे n टर्म्स असतील, टर्म्स असतील, n टाइम्स मॅग्नेटिक फील्ड एकाने तयार केलेलं तेवढं फील्ड तुम्हाला मिळेल. द सेम रिझन इज युज्ड. तेच काय म्हणतात त्याला, तेच वापरलं जातं कशामध्ये? सॉलिनॉइड मध्ये. व्हॉट इज सॉलिनॉइड? तुमच्याकडं एक दोऱ्याच्या रिळ्याची पुंगळी आहे, किंवा तुमच्याकडे एक पीव्हीसी पाईप आहे. पीव्हीसी पाईप आपला नेहमीचा मोठ्या व्यासाचा घ्या, जरा 2 इंची 3 इंची पाईप घ्या, किंवा 2 इंची ठीक आहे. काय करायचं, तुम्ही कसं काढतोय बघा. पहिल्यांदा असा एक टर्न काढला, दुसरा टर्न याला खेटून काढला, त्यालाच खेटून तिसरा टर्न काढला. कसं दिसतंय? आता हे ऍक्च्युली बोटाने काढतो, त्यामुळे काय होतंय, फार स्पेसिंग कधी कधी निर्माण होते, जवळून नाही जात आहे. तुम्ही शार्प पेन्सिल घ्यायची, तुमचं काय करायचं, तुमच्या वहीचं ही जी छापील रेघ आहे, याला पट्टी घट्ट धरून ठेवायची, आणि 2 ओळी सोडून या रेघेला तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं. इथं या खालच्या ओळीला पेन्सिल टेकवायची आणि वर धडकवायची पट्टीला, पुन्हा खाली यायचं, पुन्हा त्याच्या शेजारून न्यायची, धडकवायची पट्टी वरच्या पट्टीला पेन्सिल. असं असं कर, जवळून 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 गेलात ना, छान असा आकार निर्माण होतो की जणू काही आतमध्ये गाळा आहे, त्या स्प्रिंगच्या आतमध्ये गॅप आहे. तुम्हाला इमॅजिन करता येते, तिथं आकृती पण तशी आहे, कळतंय ना. आणि मग ही एकदा कॉइलिंग झाली की तुम्ही तो पीव्हीसी पाईप काढला तरी चालतो मग, किंवा ती प्लास्टिकची किंवा कशाची, त्या दोऱ्याच्या रिळ्याची पुंगळी बाजूला काढली तरी चालते. आता अशा परिस्थितीमध्ये फक्त ते एकावर एक टर्न्स नाहीत. मगाशी कसं होतं, एकावर एक टर्न्स होते, आता काय झाले, ते डिस्टंट आहेत एकमेकांपासून. पण हरकत नाही, तरी सुद्धा जेव्हा तुम्ही याला सप्लाय लावाल, स्विच टाकाल आणि हे जोडाल, हे प्लस मायनस आणि व्हेरी स्ट्रॉंग सप्लाय लावलाय असं समजा,
ते सेल नाही आहेत ऍक्च्युली, डीसी सप्लाय खूप मोठा स्ट्रॉंग लावलाय, पण ते प्लस मायनस आणि ते कमी उंचीची जास्त उंचीची अशी रेग म्हणली की ते सेल समजतो. परंतु कधी कधी हाय टेन्शन सप्लाय सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा असू शकतो. आपल्या कार मधली बॅटरी हाय टेन्शनची असते की जास्त टेन्शन इग्निशन होते की पहिल्या स्विचलाच कार चालू होती की फार मोठा करंट ड्रॉ होत असतो, त्यामुळे ठिणगी निर्माण होते, त्यामुळे कार लगेच चालू होते. तर तशी बॅटरी पण डीसी ज्याला प्लस मायनस आहे ती, त्याचा सप्लाय जर तुम्ही यातनं पाठवला आणि जर तुम्ही याच्या वर एक पुठ्ठा ठेवला, या सगळ्या सिस्टीम वर एक पुठ्ठा ठेवला, असं समजा की या सिस्टीम वर पूर्ण सिस्टीम वर एक तुम्ही पुठ्ठा ठेवलाय. आता हे झाकलं गेलंय सगळं, तुम्हाला खालची ती कॉईल दिसतच नाही असं माना. तर आणि याच्यावर सगळा चुंबक काय म्हणते त्याला लोखंडाच्या खिसाचा जर तुम्ही चुरा टाकला, लोखंडाचा खिस, तर तुम्हाला असं आढळेल की नंतर जाऊन त्याला जर तुम्ही ऑन केलं तर त्याच्यातून जाणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स या अशा असतील 1 2 3, कारण का सेंटर मधून जाणाऱ्या जवळजवळ स्ट्रेट लाईन वाटायला लागतात, आणि काही अशा असतील जणू काही पट्टी चुंबक जसा असतो ना, आपल्याला बार मॅग्नेटनी कसे लाईन्स ऑफ फोर्स मिळतात त्या टाईप मिळतात, आणि इकडे नॉर्थ प्रोड्यूस झालेला असेल, इकडे साऊथ असेल तर नॉर्थ टू साऊथ लाईन्स ऑफ फोर्स जायला लागतात. त्या आकृती आहे, कळलं का? अँड दिस इज दी प्रिन्सिपल ऑफ सॉलिनॉइड. काय, इफ मेनी टर्न्स आर बाउंड अराउंड द पीव्हीसी पाईप और एनी नॉन कंडक्टिंग मटेरियल ऑफ सिलेंड्रिकल शेप, जर तुम्ही अनेक वेटोळे कुणाचे वेष्टित तारेचे आवरण असलेल्या तारेचे अनेक वेटोळे जर प्लास्टिकच्या पाईपवर किंवा पुठ्ठ्याच्या एखाद्या दोऱ्याच्या रिळ्याच्या पुंगळीवर जर गुंडाळले आणि ती पुन्हा पीव्हीसी पाईप ठेवा किंवा काढून घ्या, चालतं, ठेवलं तरी चालतं, आणि त्याच्यावर एखादा पुठ्ठा ठेवून भरपूर मोठा त्या कॉईलला सप्लाय देऊन जर तुम्ही त्याच्यावर लोखंडाचा चुरा जर टाकला तर तुम्हाला जे चुरा अरेंज होतो ते जणू काही एखाद्या बार मॅग्नेट पट्टी चुंबकाच्या ज्या विकर्ष रेषा असतात त्या विकर्ष रेषाप्रमाणे तो आचरण करतो. म्हणून सॉलिनॉइड हा कुणासारखा आचरण करतो? बार मॅग्नेट सारखा, पट्टी चुंबकाप्रमाणे. हे शेजारील आकृतीत दाखवले आहे असं तुम्ही लिहू शकता. आता हेच तत्व पुस्तकात जरा जास्त नाही दिलेलं, पण मी हेच सांगतो की तिथे एक वाक्य शेवटी दिलेलं आहे त्या सॉलिनॉइडच्या खाली, द मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड इज डॅश डॅश युनिफॉर्म. कारण का प्रत्येकाचा डायमीटर सेम आहे, कॉइलचा वेटोळ्यांचा डायमीटर सेम आहे, प्रत्येकातनं सेम करंट जातोय, त्यामुळे काही प्रश्नच नाही, प्रत्येकाचं मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं. त्यामुळे एकत्रित सॉलिनॉइडचं कुठंही टेस्ट केलं म्हणजे आतल्या सेंटरला कुठंही स्ट्रेट लाईन मध्ये, म्हणजे या स्ट्रेट लाईनच्या सेंटरला कुठं तुम्ही इथं 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 टेस्ट केलात तर मॅग्नेटिक फील्ड विल बी द सेम. आणि याचाच उपयोग मग हा आपला सॉलिनॉइड आहे असं समजा, याला सप्लाय मोठा खचून दिलेला आहे, सप्लाय प्लस डीसी प्लस मायनस वाला, आणि याच्या आतमध्ये जर तुम्ही एखादा नरम लोखंडाचा तुकडा ठेवला, कधी कधी याला नायपर मॅग, NIPERMAG, निकेल मँगनीज वगैरे बरंच काही काही याच्यामध्ये असतं. नायपर मॅग नावाचं एक आहे, अल्निको, निकेल, अल्युमिनियम आणि कोबाल्ट यांचं संमिश्र. असे जर पट्ट्या ज्या अजून चुंबक नाहीत झाल्या त्या इथं ठेवल्या आणि तुम्ही 10 तास 5 तास 15 तास तुम्ही त्याला त्या सेंटर मध्ये आतमध्ये ठेवून टाकलं आणि नंतर मग ऑफ केलं तर तुम्हाला जाणवेल की हा परमनंट मॅग्नेट झाला. सो टू मेक an iron bar or अल्निको अलॉय, अल्निको संमिश्र, नायपर मॅग नावाचं एक संमिश्र, यांच्यापासून औद्योगिक दृष्ट्या इंडस्ट्रियल ताकदीचे परमनंट मॅग्नेट प्रयोगशाळेमध्ये वापरतो आपण, तसे परमनंट मॅग्नेट तयार करायचे असतील तर त्या सॉलिनॉइडचा वापर होतो. त्याच्या गाळ्यामध्ये आतल्या पोकळीमध्ये तो मॅग्नेटचं, ज्याला मॅग्नेट करायचंय त्याला जर तिथं ठेवलं तर यू विल फाइंड दॅट इट इज कन्व्हर्टेड इनटू अ मॅग्नेट.
आता तुम्ही पुढच्या वर्षी 11वीत गेल्यानंतर डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असे काही घटक अभ्यासणार आहेत. त्याचा अर्थ काय आता आपल्याला सांगून उपयोग नसतो. इथपर्यंत महत्वाचं आहे, लिहून घ्या. स्टार मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ ए कंडक्टिंग वायर. मी काय करतो आता, ब्रेक करतो, ऑफ करतो आणि लगेच जॉईन होऊ.